हसून हसून सगळ्यांना भूक लागलेली असेल ना, आणि भूक लागल्यानंतर आम्ही काय देतो तुम्हाला माहितीच आहे, फाईट. तेव्हा खाऊया एकच फाईट, वातावरण होणार टाईट. लागला 10वीचा निकाल, लागला 10वीचा निकाल. माती केली माती केली माती केली, पोरांनी या माती केली माती केली. हे माती केली माती केली माती केली, पोरांनी या माती केली माती केली. महाराज महाराज पेढे द्या पेढे. गाणी कसली म्हणताय, आनंद कसला व्यक्त करताय. इथं रिझल्ट लागलाय आमच्या पोराचा, तुला पेढे खायच्यात? कागदच फेकून मारेल बघ. किती कमी मार्क पडलेत आमच्या पोराला. अरे हे काय मार्क झाले? हे बघा किती मार्क. दम बिर्याणी 18 रुपये. चुकून मेनू कार्ड आणलेलं आहे मी, रिझल्ट कार्ड घरीच राहिलं वाटतं. मीच सांगतो तुम्हाला, एवढी आम्ही मेहनत घेतली आमच्या राजपुत्रांवर, आणि 10वीला त्याला किती टक्के पडले? फक्त 97. फक्त 97. ते तर जाऊ द्या, त्याचा नंबर केवढा आलाय? फक्त 108. राज्यात 108वा नंबर आला. याचा काय करायचं आम्ही? कुणाला तोंड दाखवायचं? राजा आम्ही, राजपुत्राचा नंबर केवढा? 108वा. काय चाटायचा आहे तो नंबर? तरी पण लोक आम्हाला सकाळपासून अभिनंदनाचे फोन करतात म्हणे, अभिनंदन. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम 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 छम. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम 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 छम. अभिनंदन महाराज, अभिनंदन. अहो तुमच्या मुलाला 10वी मध्ये 97% मार्क्स मिळाले. अभिनंदन. वा 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 वा. आता मॅडम तुम्हीच तेवढं बोलायचं बाकी होता. पोरांच्या मॅडम म्हणून तुमचं स्वागत करावं, तर तुम्ही सुद्धा आम्हाला अभिनंदन म्हणून टोचून टोचून बोलताय. 108वा नंबर आलाय त्याचा. क्षमा असावी महाराज, पण मला आपल्याला हे विचारायचंय की आपल्याला 10वीत किती टक्के मार्क्स मिळाले होते? कमान तेव्हाची 10वी आहे. ऑक्टोबर भूमिती, त्याच्यानंतर मार्चला असते नाही का? हा, मार्चला मराठी राहिला, आणि पुन्हा ऑक्टोबरला नागरिक शास्त्र, आणि पुन्हा पर्यावरण तर गेलाच होता आपला. मध्ये ऑक्टोबरला नाही गॅप, लग्नच झालं. आणि मग मार्च क्लिअर, म्हणजे 50 टोटल. 50%? आणि तरी राज्यभरात तुम्ही पेढे वाटले होते, आणि तुमच्या मुलाला 10वीत 97% मार्क्स मिळून सुद्धा तुम्ही पेढे वाटले नाहीत. अहो ती बघा बघा बघा, दरबारातली सगळी माणसं किती आशेने तुमच्याकडे बघतायत पेढ्यासाठी. ह्याला आशा नाही, आधाशेपणा म्हणतात. आणि आमच्या काळात कसं होतं ना मॅडम, सगळ्यांनाच 90-90% पडत नव्हते हो, कवचित कुणाला तरी पडायचे. आजकाल काय हजार पोरांना 97-98% पडतात. त्याच्यामुळे नॅनो गाडीकडे बघावं तसं बघतात 90% वाल्या पोराकडं. महाराज, एकूण राज्याचा आणि आपल्या शाळेचा रिझल्ट उत्कृष्ट लागलेला आहे. 108वा नंबर आलाय. काय चाटायचंय का? कसला उत्कृष्ट निकाल. तुम्ही त्यांच्या मॅडम आहात, तुम्हाला ह्यातल्या चुका समजल्या पाहिजेत. अहो पण ती अजून मुलंच आहे, छोट्या मोठ्या चुका होत असतात, पण तरी सुद्धा 97% म्हणजे काही कमी नाही का मॅडम? अहो पण आमची काही स्वप्न बिपणं असतील की नाही? हा, त्याच्या आईचं केवढं मोठं स्वप्न होतं तर आपल्या पोरानं इंजिनियर बनावं, डॉक्टर बनावं. तिने त्याच्यासाठी केवढा मोठा त्याग केला मॅडम, माहिती तुम्हाला? हो. जसं त्या माऊलीला कळलं की आपला पोरगा 10वीला बसलाय, तिनं डेली सोप बघणं बंद केलं. तशीच झोपायची, तशीच झोपायची, पण टीव्ही नाही बघायची. रिमोट कडे हात जायचा, पण नाही, आपला पोरगा 10वीला, आपण हात नाही लावायचा. अरे दारू सोडलेला दारुड्याचं कसं होतं बाटलीकडे बघितल्यावर, तसं रिमोट कडे बघून तिचं व्हायचं, हात नाही लावायचं. पण जेव्हा तिला कळलं की आपला पोरगा आता पास झालेला आहे, तेव्हा तिनं उपास सोडला आणि परवा दिवशी एपिसोड बघितला. एवढा त्याग. धन्य हो त्यांची, धन्य धन्य. त्याग बाकी काय नाही हो, त्याग. नाही नाही, पण तुमचा राजपुत्र आता मोठा झालाय हो, चक्क 10वी पास झालाय. त्याला आता दुसरेही काहीतरी वाचायला द्या, म्हणजे कुसुमाग्रज वाचू दे, पु ल देशपांडे वाचू दे. नाही नाही, 10वी म्हणून असले अवांतर उद्योग आम्ही बंदच केलेत त्याचे. हा, असलं काय वाचायचं उगाच? अहो टीव्ही बघायचंच नाही असं आम्ही ठरवलेलं, फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन आपलं झालं पाहिजे. अहो असं असेल तर फारच गंभीर प्रकरण आहे. त्यालाही जरा बाहेरचं जग कळू दे ना, नाहीतर उद्या लग्न झालं तर तो बायकोला फक्त भूमितीची प्रमेय सांगत बसेल. नाही महाराज, काय आहे माहितीये का की 97% मार्क पडलेल्या लोकांना सुद्धा आपोआप मुलं होत नाहीत. अभ्यासक्रमा बाहेरचा सुद्धा
ज्ञान असणं आवश्यक आहे. मॅडम काय 10वीतच शिकू का त्याला सगळं आता? अहो नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की घाई करण्यासारख्या दुसऱ्या गोष्टी सुद्धा आहेतच की. नाही म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे हे त्याला माहिती आहे, कारण पुस्तकी ज्ञान ना घोकमपट्टी पाठ करून मिळवलेलं. हा पण प्रत्यक्ष शेती करताना त्यांनी अद्याप कोणाला पाहिलेलंच नाहीये. अहो तुमच्या मुलाला फणस माहितीये, पण एवढे मोठे मोठे फणस लटकलेलं झाड तुम्ही त्याला एकदाही दाखवलेलं नाहीये, कारण तुम्ही आणि तो फक्त मार्कांच्या मागे आहात. नाही मॅडम, कसं आहे ना, तुमचं हे म्हणणं जरी बरोबर असलं तरी सुद्धा आजकाल मार्कांची स्पर्धा आहे हो. सगळीकडे मार्क मिळवण्यासाठी लढाई चाललेली. आजकाल 10वी 12वीला बसलेल्या पोरांची तोंड बघा तुम्ही. अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी सारखी झालेली असतात, कॉन्फिडन्स नसलेली, पिचलेली, बिचारी नसते. तेवढी मेहनत घेतात ते. अहो डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी टफ फाईट आहे मॅडम. अहो पण ही काहीही उपयोगाची नाहीये टफ फाईट. त्यांना व्यवहार ज्ञान असलंच पाहिजे. आज मी तुम्हाला तुमच्या मुलाची शिक्षिका म्हणून स्पष्टपणे सांगते की तुमच्या मुलाला व्यवहार ज्ञान शून्य आहे. त्याला अजून बैल आणि गाय यातला फरक सुद्धा कळत नाही. मग सांगायचं ना त्याला, बैलाला शेपटी असते, गायला 2 शिंग असतात, सोपे. अहो आता काय सांगू त्याला मी. त्याला 97% मार्क्स मिळाले असले ना तरी माझ्या दृष्टीने तुमचा मुलगा नापास आहे. नापास? तोच नाही, राज्यातली अर्धी मुलं सुद्धा या न्यायाने नापास आहेत. 97% पडून सुद्धा नापास? तुम्हाला शिक्षिका कोणी केलं? खरं सांगू महाराज, काही वेळेला मलाही हा प्रश्न पडतो की अरे मुलांना मार्कांसाठी राबवून घेण्यासाठी का मी शिक्षिका झाले. नाही, मला मान्य आहे की सगळ्या पालकांना असं वाटतं की आपला मुलगा पास झालाच पाहिजे, आपली मुलगी पास झालीच पाहिजे. पण एकाही आई वडिलांना असं वाटत नाही की आपला मुलगा शेतकरी झाला पाहिजे. हा का वाटत नाही? अहो त्यांना प्रोत्साहन द्यायला नको का? खुद्द शेतकरी सुद्धा हल्ली आपल्या मुलांना शहराकडे पाठवायला लागलेत. आपली शेती गहाण ठेवून मुलाला शहरात नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करायला लागलेत. यालाच विकास म्हणतात ना मॅडम. नाही 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 महाराज, हे मला अजिबात मान्य नाही. अहो हा कसला विकास? अहो ही तर अधोगती झाली आणि खूपच काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. सगळेच गावाकडून उठून 90%च्या शर्यतीत भाग घ्यायला लागलेत. अशाने कसं होणार हो? नाही, आणि मला सांगा तुम्ही, अहो सगळे लोक डॉक्टर होऊन काही एकमेकांना इंजेक्शन देण्याचा खेळ खेळणार आहेत का? आणि सगळी मुलं कॉम्प्युटर इंजिनियर होऊन कॉम्प्युटरवर गहू उगवणार आहेत का तांदूळ? हे पहा महाराज, हल्ली ना आपल्या देशामध्ये चड्डी सुद्धा नीट न बांधता येणाऱ्या मुलाला विचारलं ना, बाळा रे तू कोण होणार मोठा होऊन, तर लगेच सांगतो बाय मला की नाही डॉक्टर व्हायचंय, मला की नाही इंजिनियर व्हायचंय. अहो एवढ्याशा मुलाच्या डोक्यात कोण भरवतं हे? त्याचे आई वडील. पण तेच आई वडील त्याला शेतकरी व्हायला प्रोत्साहन का देत नाहीत? हा अहो ज्या तुम्ही मानाने, ज्या अभिमानाने तुम्ही डॉक्टरांकडे पाहता, इंजिनियर्सकडे पाहता, त्याच मानाने तुम्ही शेतकऱ्यांकडे पहा. आपण आजारी पडलो तर आपल्यावर उपचार करतात ते डॉक्टर्स, पण आपल्याला आयुष्यात खऱ्या अर्थाने जगवतो ना तो शेतकरी. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण म्हणून काय आम्ही आमच्या पोराला शेतकरी करायचं का? केलं पण असतो, पण लोक अडाणी म्हणतात. मग हे ठरवलं कोणी? शहरी लोकांनी ना. खरं म्हणजे अडाणी कोण? ज्याला शेती करता येत नाही तो अडाणी. आणि या न्यायाने शहरी लोक अडाणी नाहीत ना, पण ते उलट शेतकऱ्यालाच अडाणी ठरवून मोकळे झालेत. अहो शहरी लोक म्हणजे ज्यांना काही पिकवता येत नाही आणि ज्यांना काहीही टिकवता येत नाही. म्हणून आता मला पटायला लागलं मॅडम. नाही तर काय व्हायचं, पुस्तकातलंच ज्ञान देत बसायचं, बाकीचं ज्ञान दिलंच नाही. आमचं पोरग दुधाचं भांड घेऊन जाऊन बसल बैलापाशी, काय करायचं आम्ही? भुईमुग जर मातीच्या खाली येत नाही हे त्याला माहितीच नसेल तर एखाद्या वर्षी पीक आलंच नाही म्हणून डोकं धरून बसायची पोरं. हो, झाडावरचा नारळ कसा काढायचा हे माहितीच नसल्यामुळे कधीतरी पिकून तो खाली पडत, मग मी त्याला खाईल म्हणून तो उपाशीच राहायचा. नाही 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 मॅडम, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पुस्तकी शिक्षणाच्या बरोबर आयुष्याचं शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे. आणि तुम्ही तर मॅडम शिक्षिका आहे, त्याच्यामुळे तुम्ही आमचा कान नक्कीच धरू शकता. आज तुम्ही इथं आलात, एकच मारली फाईट आणि वातावरण केलं की टाईट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सविता प्रभुणे यांच्यासाठी. सविताताई, तुमचं या मंचावरती मनापासून स्वागत. आणि तुम्ही या वेशामध्ये खरंच आज मुख्याध्यापिका वाटतं माझ्या शाळेच्या. मला शाळेत आल्यासारखं वाटतंय. तुम्हाला इथे येऊन कसं वाटतं? नाही, मला इथे येऊन खूप खूप मजा येते. मी याच्या आधी इथे आले होते आणि मी फू बाई फू हा कार्यक्रम अतिशय आवडीने बघत असते, अतिशय एन्जॉय करत असते. धडधडत असतं मला इथे, कारण इथे इतके सगळे ताकदीचे कलाकार आहेत आणि आम्ही असे एखाद्या एपिसोड करता येतो, त्यामुळे खूप भीती वाटत असते.